नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सोमा म्हणतो की मॅडम साहेबांना जे झाले ते आपोआप झाले का ते कुणी केले. आदिराज म्हणतो की दोन्ही डॉक्टर सांगून गेलेत मॅडम साहेबांना जे काही झाले ते सगळं मानसिक आहे. मग यामध्ये कोणी काही करायचा सवालच कुठे येतो. सोमा म्हणतो तुला खूपच घाई झाली रे त्यांना खुळं बनवायची, पण त्यांना कोणी खुळं बनवत असेल तर. आदिराज म्हणतो तो कोणी पण तुम्ही सुद्धा असू शकतास ना. सोमा म्हणतो वा आदिराज वा, माझ्या आडून तू कुणाला लपवतोयस रे. पाहुणीमध्ये बोलते की तुमच्या दोघांचं काय चाललंय. मालकीनबाईंची अवस्था किती नाजूक आहे आणि त्यांना जर कळलं की तुम्ही दोघं आपापसातच भांडताय तर मग काय वाटेल त्यांना. आदिराज म्हणतो कोण दडतंय आणि कोण दडवाळलंय हे लवकरच कळेल. तितक्यात शालिनीच्या किंचाळण्याचा आवाज येतो आणि सर्वजण घाबरतात. इकडे विमल आणि नित्या किचनमध्ये काम करत असतात. विमल म्हणते की तुम्ही जे मला कारण सांगितलं, सावनीला पळून नेलेल्या माणसांचा शोध तुम्ही घेताय, ते काही मला पटलं पण आणि नाही पण. नित्या म्हणते त्यात न पटण्यासारखं काय आहे. आधी नाही सांगितलं कारण तुम्हाला उगाच टेन्शन येईल म्हणून. विमल म्हणते बरं मग कुठवर आलाय तपास. काही सुगावा लागला नाही का तुम्हाला पोलिसांना. माझ्या राजाच्या सगळीकडे खूप ओळखी आहेत, गावातही त्याला खूप मानतात, त्यामुळे काहीच सुगावा लागला नाही असं तर नाही होणार ना. नित्या म्हणते की कदाचित ती माणसं इथली नसतील. विमल म्हणते की हा उद्योग तुम्ही तुमच्या हट्टापायी केला की सावरीच्या हट्टापायी केला. नित्या घाबरतच म्हणते की सावरी म्हणाली पण आम्हालाही तसंच वाटलं ना. विमल म्हणते राहू द्या मॅडम, माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण कदाचित तुम्हीच मला विश्वासात घेत नाही वाटतं, म्हणून तर असं होतंय. नित्या म्हणते की आई अहो असं काही नाहीये. तितक्यात सावरी तिथं येते. विमल म्हणते की उडवाउडवीची उत्तरं नका देऊ मॅडम, तुम्हाला जर खरं सांगायचं नसेल तर नका सांगू, कारण मी आता मान्य केलं आहे या एकाच घरामध्ये राहून तुमचं जग आता वेगळं केलंय तुम्ही. असं म्हणून विमल तव्यावरती चपाती टाकते आणि तिचा हात भाजतो. नित्या घाईघाईने तिचा हात पाण्याखाली धरते. नित्या तिला समजवते की आई आम्ही तुमच्याच जगामध्ये आहोत, तुमच्याशिवाय आम्ही कसं काय जगणार. तुमचा हात पाठीवर असला ना की धीर येतो आम्हाला. हा विश्वासाचा हात तुम्ही नका ना काढू आमच्या पाठीवरून, कारण तुमच्याशिवाय आमच्या या जगामध्ये काहीच नाहीये. सावरी लगेच विमलला येऊन मिठी मारते. विमलही रडत असते. सर्वजण भावूक होतात. इकडे रेस्ट हाऊसवरती शालिनी, पावनी, सोमा, आदिराज अशी सारखी सारखी आवाज देत असते. तिघेही धावत पळत येतात. शालिनी म्हणते की मला घेऊन चल पटकन दवाखान्यामध्ये, नाहीतर मी मरून जाईल. सोमा विचारतोय पण तुम्हाला दवाखान्यात न्यायला झालंय काय. शालिनी सांगते की मला साप चावला. सगळेजण घाबरतात. कुठे साप आणि हे आधी नाही सांगायचं का, असं सर्व घाबरूनच बोलतात. शालिनी सांगते तो बघ चाललाय तो, पकड त्याला सोमा. सोमा त्या दिशेने निघून जातो. आदिराज विचारतो की मालकीनबाई कुठं चावला साप बघू बरं. शालिनी सांगते हे बघ हे 2 दात आहेत त्याचे. त्याला दाखवू लागते पण त्या ठिकाणी काहीही नसतं. आदिराज म्हणतो मालकीनबाई इथं काहीही नाहीये, साप नाही चावला तुम्हाला. शालिनी म्हणते ए काय पण काय बोलतोयस, चावला मला साप. असं म्हणून ती पावणीला हात दाखवते. पावणी देखील म्हणते की काहीच नाहीये, नाही चावला तुम्हाला साप. शालिनी आपला हात झटकते आणि दोघेही वेडे कुठले आणि चावलाय मला साप असं सारखं सारखं बोलू लागते. तितक्यात सोमा येतो आणि सांगतो की साप नाहीये तिथं. शालिनी सोमाला हात दाखवते. सोमा म्हणतो की मॅडम साहेब इथं काही सुद्धा नाहीये, तुम्हाला परत भास व्हायतायत का, कारण मी बघितलं तिकडं सापही नाही आणि खुणाही नाहीयेत. शालिनी सारखं सारखं तेच बोलत असते. पावणी तिला समजावते की मालकीनबाई सोमा दादा बघून आले की नाही, तुम्हाला काही चावलं नाही, इथं काहीही खुणा नाहीये, तुम्हाला साप चावला नाही. शालिनी स्वतःशीच बडबडत राहते की मला साप नाही चावला, अगं हे अंग सगळं काळं पडत चाललं आहे आणि हा सोमा काही सुद्धा कामाचा नाही. ती एकटीच बडबडत असते. आदिराज मात्र तिच्याकडे पाहून हसत असतो. इकडे सावरी नित्याला म्हणते की एखाद्या चोरासारखं वाटतंय. आयडिया आता आपल्या खूप जवळ येऊन पोहोचली आहे, तिला सर्व काही समजायच्या आतमध्ये काहीतरी करा. नित्या म्हणते की मलाही या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण घाई करून चालणार नाही, कारण डोकं शांत ठेवून शालिनीशी डील करावी लागणार आहे. सावरी म्हणते की अहो वहिनी, दादा तिच्याकडेच आहे, उद्या तिला जर दादाबद्दल काही कळालं आणि तिने दादाला काही केलं तर डोकं शांत ठेवताल का तुम्ही. तितक्यात नित्याला आदिराजचा कॉल येतो. नित्या म्हणते की धणी उचकी लागली काय तुम्हाला, आत्ता मी तुझ्याचबद्दल बोलत होतो. आदिराज म्हणतो नित्या मॅडम रोमॅन्टिक सीन नाही, ॲक्शन सीन चालला इथं. त्या शालिनीच्या हातून तिचा हुकमाचा इक्का काढून घ्यायची वेळ आली आहे, म्हणजे त्या सोमाला कुठेतरी पाठवायला पाहिजे. पुढचे काही दिवस तरी तो इथं नाही पाहिजे. नित्या म्हणते ठीक आहे मला थोडा वेळ दे, पण झालंय काय. आदिराज म्हणतो की तो ह्या हुकमाच्या इक्क्याचं काही सुद्धा चालू देत नाहीये. नित्या म्हणते पण त्या गुलामाला आपल्याकडचे पत्ते कुठे माहिती आहे, बात करते मी त्याला. आदिराज बरं विचार करा काहीतरी आणि आपण बोलू नंतर, असं म्हणून फोन ठेवत असतो. तितक्यात नित्या म्हणते की थांब तुमच्या या बहिणाबाईंशी बोला.
आणि बर्फ असेल तर पाठव इथे. सावरी चिडूनच म्हणते की काही बोलू नकोस माझ्याशी. इतक्या लांबून मी आले, इतक्या दिवसांनी, पण तू साधं मला भेटायला सुद्धा आला नाहीस. आदिराज म्हणतो की अगं सावरे, इथं खूप काही काही होतंय, तुला कळलंच असेल ना सगळं. सावरी म्हणते की काही सांगू नकोस. माझा दादा कशाही मधून माझ्यासाठी वेळ काढत होता. आता तू बदलला आहेस. आदिराज म्हणतो मी नाही तर काळ बदलला आहे. आणि दोघेही फोनवरती बोलू लागतात. इकडे पाहुणी शालिनीला गोळ्या देते आणि शालिनी विचारते की सगळ्या खिडक्या दरवाजे बंद केलेत ना. पाहुणी हो असं सांगते. शालिनी म्हणते की सोमाला दाराबाहेर पहारा द्यायला सांग, झोपायचं नाही अजिबात. पाहुणी सांगते की सोमादादा तर गावाला गेले. म्हणजे नाईलाज होता, जावं लागलं त्यांना. शालिनी आश्चर्यचकित होते आणि मला या अशा अवस्थेमध्ये सोडून जायचा असा कोणता नाईलाज होता त्याचा, असं विचारते. पाहुणी म्हणते की म्हणत होते मी जर गेलो नाही तर रेस्ट हाऊसवरती संकट येईल. आणि तुम्ही एकट्या कुठे आहे, मी आहे, राज आहे. सोमा शेर असलं ना तर माझा राज 1.25 शेर आहे. तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. आणि पाहिजे तर मी थांबते ना पहाऱ्याला दाराबाहेर. शालिनी हो म्हणते. झोपू नकोस म्हणते. पाहुणे निघून जाते आणि शालिनीला आश्रयाचे शब्द आठवतात. ती पुन्हा ती अगरबत्ती काढते आणि ध्यानासाठी बसते. स्वतःच्या पुढे अगरबत्ती पेटवून ठेवते आणि तशीच झोपून जाते. इकडे रात्री आदिराज नित्याला कॉल करतो. नित्या म्हणते की बोला, कशी काय आठवण आली आमची. आदिराज म्हणतो की तुमची ॲक्शन पाहिली आम्ही. तो सोमा गेला इथून रेस्ट हाऊसवरून. आता म्हटलं थोडा रोमॅन्टिक सीन करावा. नित्या म्हणते की आदिराज, खूप आठवण येते तुझी. आपली पहिली दिवाळी आहे आणि तू इथं नाही आहेस. आदिराज म्हणतो अहो नित्या मॅडम, एक जन्म वाट बघितली आहे तुम्ही आमची. नित्या म्हणते म्हणूनच तर ना, एक क्षणसुद्धा वाट पाहावीशी वाटत नाही आहे. येतोस का इथे. आदिराज म्हणतो मग शालिनीचा कबुली जबाब कसं काय मिळणार. त्या अगरबत्तीनं अजून तिचं काही काम केलं नाही. रोज वाटतं की आज काहीतरी होईल. नित्या म्हणते की होईलच, एक दिवस नक्की होईल. आपल्याला हवं जे आहे ना ते नक्की घडेल. पण मला तुझी काळजी वाटते. शालिनीला सत्य कळालं तर. आदिराज म्हणतो असं काहीही होणार नाही. मागच्या वेळी आपण बेसावध होतो आणि आताशी तर 2च जन्म झालेत. अजून 698 जन्म बाकी आहेत. गौरीचा पिच्छा सोडणार नाही हा जयदीप. गौरी जयदीप एकत्र पुढे बोलणारच तितक्यात शालिनी मागे आलेली असते आणि ती म्हणते की गौरी जयदीप. आदिराज आणि नित्याला धक्काच बसतो. शालिनी त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि म्हणते की तू जयदीपच आहेस ना. आदिराज तिला सांगायचा प्रयत्न करतो की नाही मालकीनबाई. शालिनी चिडूनच म्हणते की वाटलंच होतं मला की तूच जयदीप आहेस. इतक्या दिवस तू माझ्याशी खेळ खेळलास, आता नाही. आज आज मी तुला संपवणारच. नित्या फोनवर ओरडत असते की आदिराज निघ तिथून. आदिराज खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो की नाही मालकीनबाई, तुम्हाला पुन्हा भास होत आहेत वाटतं. शालिनी म्हणते की नाही, भास नाही, स्वतःच्या कानाने ऐकलंय मी. आदिराज घाबरतच म्हणतो की अरे हा का. ते नित्या मॅडम म्हणत होत्या की जयदीप जयदीप, पण मीच त्यांना म्हटलं की हा जयदीप जर मला परत भेटला ना तर मी चांगलंच गाल रंगवणार आहे त्याचं. त्याच्यामुळे माझं आयुष्य खराब होतंय. शालिनी जोरातच ओरडते की गप्प बस, मला माहिती आहे की तूच जयदीप आहेस. आदिराज घाबरतच म्हणतो की नाही मालकीनबाई, अजून किती वेळा सांगू तुम्हाला की मी जयदीप नाही, आदिराजच आहे. शालिनी चिडते आणि म्हणते की आता मी तुझ्या बोलण्याला फसणार नाही. आज संपवणार मी तुला. आदिराज घाबरूनच म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवा, मी आदिराजच आहे, तुमचा उजवा हात. शालिनी म्हणते की तोच हात तुझा आता बळी घेणार आहे, असं म्हणून पिस्तूल घेते आणि त्याच्या डोक्यावरती ठेवते. आदिराज खूपच घाबरतो. तितक्यात पाहुणे बाहेर येते आणि ती हा सर्व प्रकार पाहते. पाहुणी घाबरतच म्हणते की मालकीनबाई, गन खाली करा. शालिनी म्हणते की जा निघ इथून, आतमध्ये जा, मी आज याचा खेळ संपवणार आहे. आदिराज आणि पाहुणी दोघेही तिला गन खाली करायला सांगतात. आदिराज म्हणतो मालकीनबाई, लय मोठी चूक करायलाय तुम्ही. शालिनी म्हणते की नाही, उलट चूक सुधारते मी आता. हा सर्व प्रकार नित्या फोनवर ऐकत असते आणि तेवढ्यात शालिनी गोळी झाडते. नित्याला खूपच धक्का बसतो. पण तितक्यात पाहुणीने तिचा हात वरच्या दिशेला केलेला असतो. पाहुणी तिच्या हातातून बंदूक काढून घेते. पाहुणी चिडूनच म्हणते की डोसकं फिरलं काय तुमचं. माझ्या राजवर तुम्ही गोळी झाडणार होता काय. नशीब मी आले. आदिराज म्हणतो मालकीनबाई, तुमच्या मनातल्या भीतीने तुमचा ताबा घेतला आहे. नाही ते दिसतंय तुम्हाला आणि जे होत नाहीये ते सुद्धा ऐकू येते तुम्हाला. पाहुणी म्हणते नाही तर काय, आज दुपारी नाही का तुम्हाला साप दिसला होता, जो नव्हता तरी पण तो मला चावला होता. जसं तुम्हाला दुपारी झालं ना तसं तुम्हाला ते आताही झालं असणार आहे. शालिनी म्हणते की नाही, हा भास नव्हता, मी स्वतःच्या कानाने ऐकले. दुपारी साप पण आला होता, तो चावला पण होता मला आणि हा पण बोलला, ते पण मी ऐकले स्वतःच्या कानांनी. हा जयदीप आहे, जयदीप.
शालिनी अशी एकटीच बडबडत आतमध्ये निघून जाते. तितक्यात नित्या धावतच येते. आदिराज म्हणतो, नित्या मॅडम तुम्ही कशाला आला इथे? नित्या म्हणते, तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? आदिराज, अहो मालकीनबाईंना परत भास होत आहेत, मला काही बी नाही झालं. आणि असं म्हणून पाहुणीकडे पाहतो. नित्या म्हणते की म्हणून काय ती तुझ्यावर गोळी झाडणार? आणि शालिनी असा आवाज देत ती आतमध्ये जाते. आदिराज आणि पाहुणेसुद्धा तिच्या पाठोपाठ आतमध्ये जातात. नित्या चिडूनच शालिनी असा आवाज देते आणि शालिनी तिथं हॉलमध्ये उभी असते. नित्या एक सनकन शालिनीच्या कानामागे देते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पाहुणी आदिराजला येऊन सांगते की अख्खं रेस्ट हाऊस पालथं घातलं पण मालकीनबाई कुठेही सापडल्या नाही. आदिराज धक्क्यानेच काय असं विचारतो. शालिनी जंगलामधून धावत पळत असते. त्याच वेळेस तिला ठेच लागते व ती खाली पडते आणि तितक्यात तिच्यावरती कोणीतरी जाळं टाकतं. आता इकडे नित्या आणि सावरीने शालिनीला गळफास लावून वरती लटकवलेलं असतं आणि ती धान्याच्या पोत्यांवरती उभी असते. कोणीला चाकू मारते आणि त्यातलं धान्य हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तशी शालिनी डगमगू लागते आणि खूपच घाबरते. आदिराज तिला शोधत एका खोलीमध्ये येतो. तो दरवाजा उघडतो. समोरचं दृश्य पाहून त्याला खूपच आश्चर्य वाटतं. आता समोरचं दृश्य काय असेल हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.